त्रिलोकी झेंडा असा पुत्र दे की त्याचा त्रैलोक्यात झेंडा असू दे. आणि तो जगाच्या मालकांना आशीर्वाद दिलाय. आमच्यासारख्या हळभोपानी जगाच्या मालकांना आशीर्वाद दिलाय. आणि जगाच्या मालकांना आशीर्वाद दिला आणि तुकोबारांसारखा पंचम वेद निर्माण करणारे जगद्गुरु जगतमाने तुकोबाराय कंटाई मातेच्या पोटीला जन्माला आले. काय मागावं? दान मागण्याची ही पद्धत आहे हो. दान मागण्याची ही पद्धत आहे. आज आपली दान मागणार. आणि जर खरं सांगायचं झालं तर मी कायम सांगत असते, आजच्या जर जनरेशनची पिढी बघितली, आता जर बघितली लहान लहान मुलं तर फार विचित्र आहे, फार विचित्र आहे. जे वारकरी संप्रदायामध्ये आले ना, जीवनाचं सोनं झालेलं, जीवनाचं सोनं झालं. मी कायम सांगत असते, एक वेळेस तुमची किती करोडाची प्रॉपर्टी आहे, तुमच्या बँक मध्ये किती बँक बॅलन्स आहे, तुम्ही मार्केट मध्ये किती शेअर गुंतवले ह्याला महत्व नाही. त्याचबरोबर तुम्ही किती तोळे घेतलेले, किती तुमच्याकडे पैसा आहे ह्याला महत्व नाही. तुमच्या दारामध्ये एखादा येणारा अतिथी असेल, एखादा जर वयस्कर व्यक्ती असेल, एखादा संत असेल आणि त्या संताच्या तुमचं लेकरू जर पाया पडलं ना, करोडोची प्रॉपर्टी तुम्ही कमवली, करोडोची प्रॉपर्टी तुम्ही कमवली. त्याच्यामुळं कायम आपल्या लेकरांना वळण लावलं पाहिजे. आपण हे वारकरी संप्रदाय, हे जे काही कीर्तन आपण करतोय कशासाठी हो? त्यालाही कारण आहे. एक, वारकरी संप्रदाय वाढावा. दोन, तरुण मुलं व्यसनापासून दूर राहावी. तीन, समाजामध्ये एकी निर्माण व्हावी. आणि चार, आपला हिंदू धर्म टिकावा. ही कारण आहे. ही कीर्तन जे करतोय आपण त्याला ही कारण आहे. त्यामुळे आपली लेकरं कोणत्या वळणाला चालले. मी एक उदाहरण देईन. एक गावामध्ये सप्ताह चालू असतो. एका गावामध्ये सप्ताह चालू असतो आणि त्या सप्ताहामध्ये एका महाराजांचं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन असतं. आणि एक गोष्ट मी कायम सांगेन की बेटा ऐसा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए, बेटी ऐसी हो जिसे घर घर घूमना ना चाहिए, और जिस भजन में राम का नाम बना हो उस भजन भी गाना ना चाहिए. लेकरू असं आपण जन्माला घालावं की ते लेकरू आपल्या डोक्यावर आपण बसून घ्यायचं नाही. एका गावामध्ये महाराजांचं कीर्तन झालं काल्याचं. आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ना एक पाटील बाबा महाराजांजवळ आले आणि महाराजांना सांगितलं, बाबा कीर्तन फार सुंदर झालं तुमचं, फार सुंदर कीर्तन झालं, मला फार आवडलं. अख्ख्या सप्ताहामध्ये तुमचं कीर्तन एक नंबर झालं. महाराजांनी विचारलं, का बाबा पाटील बाबा असं का म्हणताय तुम्ही? सांगितलं, अहो तुम्ही देवाच्या एवढ्या खोड्या सांगितल्या कीर्तनात, एवढ्या खोड्या सांगितल्या की त्या खोड्या माझ्या लेकराला पण मॅच झाल्या, म्हणून मला फार कीर्तन आवडलं म्हणे. पाटील म्हणले ठीक आहे. ज्यावेळेस महाराज म्हणले ठीक आहे, पाटील म्हणले महाराज आमच्या घरी चहा करण्याकरता चला, चहा घेण्याकरता चला. महाराज म्हणले कुठं मन मोडतं. आणि एक वेळेस कीर्तनकारांना आयोजकाचं गावाचं मन मोडलं चालेल, पण संयोजकाचं, आयोजकाचं, पाटीलचं, सरपंचाचं जर मन मोडलं तर गावात परत कार्यक्रम मिळणार. महाराज म्हणले ठीक आहे येतो चहा प्यायला. गेले घेऊन पाटील महाराजांना चहा पिण्याकरता घेऊन गेले. महाराज सोफ्यावर बसले, पाटील खुर्चीवर बसले. आणि पाटलाच्या लेकराला कुठून कळलं काय माहिती, आपल्या घरी महाराज आले. कार्टे 120च्या स्पीडने धूम ठोकली घराकडं. आणि लेकर जे काही पाहुणे मंडळी आल्यानंतर काय येड्यागत करतात अजूनही मला उत्तर सापडलं नाही. महाराज गेले आणि गेल्यानंतर पाटीलांनी आवाज दिला आपल्या पत्नीला, पाटलीबाई
जी असा आवाज दिला. जी. पूर्वी नवरा बायको फार आदराने बोलायचे, आता तसं राहिलेलं नाही. पाटलांनी आवाज दिला, पाटलीन बाई. त्यांनी जी आवाज दिला. आता जर असा आवाज दिला ना तर पुढून जी नाही येणार. काय येईल ना? आता काय म्हणाल? जी म्हणत नाही. आवाज दिला, पाटलीन बाई 2-3 कप चहा ठेवा. सांगितलं, जी ठेवते, लगेच ठेवते. पाटली फार सुंदर होती स्वभावाने. पाटलांच्या आणि महाराजांच्या गप्पा चालू झाल्या आणि गप्पा चालू झाल्यानंतर जे लेकरं आपल्या घरी महाराज आले, लेकरांना गोट्या टाकल्या आणि 120च्या स्पीडनं घराकडे धूम ठोकली. एवढ्या पळत आला आणि लेकरं आल्यानंतर कोणत्या उड्या मारतात हो? कोल्हांटी उडी. मी त्या उडीच्या विरोधात नाही बरं. मी उडीच्या विरोधात नाही. उडी मारावी पण ती आई जवळ मारावी, बापा जवळ मारावी, पाहुण्याच्या तोंडावर. लेकरू अशा जोरात आलं. महाराजाचं जे काही म्हातारा आलं होतं, म्हाताऱ्याने दोन्ही दात होते ते पण ठाय. जे जोरात आलं पुन्हा गेलं. पुन्हा काय 120च्या स्पीडने जोरात आलं. महाराज आपल्या सोप्यावर बसले होते. आलं दणकानं बसलं. दणकानं बसल्याबरोबर महाराज टुनकानं उडाले. महाराज म्हणे, काय ते विचित्र दिसतंय, करायचं काय? लेकर आलं तर आलं, गप बसावं की नाही? त्याने हळूच महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराजांनी विचार केला, अरे नारळ घेईना का जाईना, पण पॉकेट घेतलं तर करायचं काय? महाराजांनी हळूच चिमटा काढला. लेकर कुईकानं ओरडलं आणि बाजूला सरकलं. कुईकानं ओरडला आणि बाजूला सरकलं. पण लहान लेकर ते लहानच लेकर म्हणतं, महाराज छोडूंगा नहीं मैं आपको, इसका बदला लेकर ही रहूंगा. महाराज आपले घाबरे गुबरे झाले. लेकरू करताय काय आता? पुन्हा पुढं आल्यानंतर आता जुन्या काळातले महाराज होते ते. अगदी दाढी मिशा जोरदार शेंडी तर दाखवायला हावऱ्या गावात कोणी नाही हो. एवढे जोरात महाराज होते जुन्या काळातले. दाढी मिशा एकदम वाढलेले. समोर आले लेकरू महाराजांच्या आणि कचकान मिशा पकडल्या महाराजांच्या. कचकान मिशा पकडल्या आणि मिशा पकडल्यानंतर चिकू करत ओढायला लागला. जे चिकू करत ओढायला लागलं, महाराज ओरडायला लागले. म्हणे, बाळा अरे बाजूने येऊन बाई, त्या मिशा आहेत माझ्या, दोऱ्या नाही, त्रास होतोय मला. नाही महाराज, तुमच्या मिशाचेच खेळायचं. महाराजांनी पाटीलला सांगितलं, अहो पाटील, हे लेकरू मिशाची खेळत आहे, त्याला बाजूला करा. पाटील म्हणे, जाऊ दे महाराज, त्याला दोऱ्या खेळण्याची सवय येते. महाराज म्हणे, ह्या घरामध्ये अक्कल लांब शून्य राहत आहे, इथून सुटका करावी. पुन्हा सांगितलं, अहो पाटील, त्या मिशा आहेत माझ्या, दोऱ्या नाही, लेकराला बाजूला करा. कसं बस लेकरू बाजूला काढलं. बाजूला काढल्यानंतर चहा आला. महाराजांनी श्वास सोडला. म्हणे, सुटलो गाडी एकदाचा. चहा पेतो इथून कळशी मारतो पहिलं. चहा आला. बशीतला चहा कपातला चहा बशीत ओतला आणि बशीतला चहा तोंडाला लावला. जशी बशी तोंडाला लावली, बशी तोंडाला लावल्यानंतर 5ची मोटर चालू झाली महाराजांची. सुर करत चहा पित आहेत महाराज. तेच काढता पुढं आलं महाराजांच्या. नीट ऐका, कपातला चहा बशीत ओतला आणि बशी तोंडाला लावली. तेच काढता महाराजांच्या समोर आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. तोंड लावल्यानंतर इकडून महाराज करायचे सुर, कार्ट करायचं फुर. ज्यावेळेस महाराजांनी केलं सुर, कसं करायचं फुर केल्यानंतर महाराज म्हणे, बाळा तू एकटा चहा पी. नाही महाराज, तुमच्या सोबतच चहा प्यायचा. महाराज म्हणे, आता करायचं काय? आणि थंडीचे दिवस होते आणि त्या मानानं लेकराला जास्त सर्दी झालेली होती. आणि सर्दी झाल्यानंतर लेकर आपले ते जे मसाला होता तो खाली यायचा, वरही जायचा, खाली यायचा आणि वरही यायचा. महाराजांनी विचारले, पुन्हा सांगितलं, अरे बाळा तू एकटा चहा पी. नाही महाराज, मला तुमच्या सोबतच प्यायचा. बोलण्याच्या नादात लेकराच्या नाकामध्ये चहाची वाफ गेली. जशी वाफ गेली तशी जोरात चिंकलं. अशी असं झाल्याबरोबर तोफेतून गोळा सटकला आणि बशीमध्ये
लाल रंगाचा चहा पिवळ्या रंगाचा झाला. जी महाराजांच्या हातातून बशीस टाकली आणि ती धोत्रावर पडली. पडल्यानंतर न चहा वगळून गेला, पण पार्सल मात्र तसंच राहिलं. असे महाराज चिडले, कर कर दात खायला लागले, कर कर दात खायला लागले. म्हणले, "मग पाटील, एवढं सोन्यासारखं लेकरू कुणाचं आहे?" पाटील म्हणले, "महाराज, तुमच्या आशीर्वादाने आमचंच आहे." महाराज म्हणे, "आमचेच आशीर्वाद बरं, आमच्याच मुळा उठले." म्हणे, "पाटील, एवढे सोन्यासारखे लेकरं अजून किती आहे तुम्हाला? ते सोन्याचे तुकडे अजून किती आहे तुम्हाला?" "महाराज, तुमच्या आशीर्वादाने फक्त 2 आहे." "पाटील, एक सोन्याचा तुकडा तुमचा इथे आहे, दुसरा कुठे आहे?" "महाराज, एक सोन्याचा तुकडा तुमच्या समोर आहे, दुसऱ्या सोन्याचा तुकडा बाहेर तुमच्या बुटामध्ये पाणी ओततोय." दृष्टांत संपला. अहो, लेकरं जन्माला आपली शोधून घ्या अशीच नाही ना. असे तर वळण लावा. हरिपाठ, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ त्यांच्या हातामध्ये द्या. अहो, जिजाऊ सारखे आपण आहोत. शिव छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज घडवणारी आपली पिढी आहे. लेकरं कशी असावी? माझे ज्ञानोबराय तुकोबराय सारखी, धर्मवीर संभाजी महाराजांसारखी, छत्रपती शिवाजी राजांसारखी. कायम सांगत असते, भगवंताचं स्मरण करणं आपल्याला गरजेचं आहे. हा जो नामसप्ताह आहे, या नामसप्ताहामध्ये आपली लेकरं पारायणाला बसवणं गरजेचं आहे, हरिपाठाला आणणं गरजेचं आहे. फक्त एक मिनिटाचे जे काही छोट्या मुलांना रील्स दाखवतात किंवा काय, यासाठी आपला अरे आपण धर्म कोणता आहे आपला, आपण कोणत्या कुळामध्ये जन्माला आलोय, या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्यामुळे लेकरं घडवताना अशी घडवाना की फक्त गावामध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर जगामध्ये ते चित्रडोके गाजली पाहिजे. अशी लेकरं घडवा, अशी लेकरं घडवा. मी कायम सांगत असते, अरे भगवंताचं स्मरण करणारी आपली पिढी आहे, भगवंताचं चिंतन करणारी पिढी आहे. आज सगळ्या लेकरांचा आईवडिलांना अभिमान वाटायला पाहिजे. आल्या अंगावर शहार आले, इतकं सुंदर नियोजन, इतकं सुंदर कार्यक्रम आणि एवढं सुंदर गायक वादक वा, खूप सुंदर वाटलं. मी कायम सांगत असे, एकच गोष्ट मी कायम सांगतो, अरे भगवंताचं स्मरण करा. नाही आपल्या 24 तास जमत, दिवसातून 3 वेळा स्मरण करा. पहिलं, ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस त्या भगवंताला हात जोडा आणि म्हणा, देवा, आज अरे कित्येक लोकांना हा सूर्य तू दाखवला नाही, पण मला दाखवला का? तुझं स्मरण चिंतन करण्याची आज मला संधी मिळाली, मी तुझा आभारी आहे. दुसरा आभार तेव्हा माना ज्या जेवणाच्या ताटावर बसतोय, त्या जेवणाच्या ताटाचा आपण आभार माना. देवा, तुझ्यामुळे 4 घास मी खाऊ शकतोय. आणि तिसरं म्हणजे ज्यावेळेस आपण झोपतो ना, त्यावेळेस त्या भगवंताचं स्मरण करा. देवा, तुझ्यामुळे एवढा सुंदर दिवस मला दाखवला, उद्याचं दाखवायचा की नाही हे तुझ्या हातात आहे. तुझं स्मरण करण्यासाठी, तुझं चिंतन करण्यासाठी मला उद्याचा दिवस दाखव. बस एवढं जरी स्मरण चिंतन केलं ना तरी खूप आहे. त्याच्यामुळं आज जो काय आपण 3 दिवस जे काय भगवंताचं स्मरण केलंय, ज्याचं चिंतन केलंय, ते आज दान मागण्याचा तो दिवस आहे. आणि दान काय मागायचंय हेच तू कोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. Yeah.